everybody. Today we are going to learn 4.2 The Rising of the Moon second part. In the previous lecture we have already seen first communication between policeman B, policeman X, sergeant and the unknown man. So here we explanation about him when he says about that. When he says, I know him well, the man you are waiting for, and I will be going. ज्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो तो इसमा म्हणतो की मला जो व्यक्ती ज्या व्यक्तीच्या तुम्ही शोधात आहे तो व्यक्ती मला तो काय आहे माहीत आहे. सो देन ऑन द पेज नंबर 142 he says, sergeant says, you know him, come back here. What sort is he? तुम्हाला तो व्यक्ती माहीत आहे का आणि तो व्यक्ती कसा आहे. Come back here. What sort is he? Man says, come back is it, sergeant? Do you want to have me killed? म्हणजे तुम्ही मला बोलवता आहात का आणि कशासाठी बोलवत आहात. तुम्ही मला मारण्यासाठी बोलवत आहात का. मॅन सर्जन सेज, व्हाय डू यू से दॅट. तुम्ही अशा प्रकारे कसे बोलू शकता. बघा एक्झाम्पल कशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतःचं सुद्धा ते एक्सप्लेनेशन देतात आणि ह्या एक्सप्लेनेशनमध्ये ते कशा प्रकारे सांगतात की एखादा व्यक्ती जर म्हणजे मगापासून तो काय म्हणत होता तो जाण्याची वाट पाहत होता पण आता सर्जन जो आहे तो त्याला बोलावून घेत आहे आणि त्या व्यक्तीबद्दल सगळी माहिती जी आहे इन्फॉर्मेशन आहे त्याला बोलवून विचारत आहे. बघा Man says, never mind, I am going. बघा never mind, I am going. I wouldn't be in your shoes if the reward was 10 times as much goes on our stage to live, not if it was 10 times as much. Sergeant says, rushing after him, come back here, come back, drags him back. What sort is he? Where did you see him? तुम्ही त्याला कुठे पाहिलेला आहे. त्या व्यक्तीला कुठे पाहिलेला आहे त्याला तो काय करतो त्याच्या पाठीमागं धावत जातो आणि त्याला मागे ओढून आणतो आणि तो माणूस कसा आहे तू कुठे पाहिलेला आहेस त्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तो विचारतो. मॅन सेज, I saw him in my own place in the county clear. I tell you, you wouldn't like to be looking at him. You would be afraid to be in one place with him. There isn't a weapon he doesn't know the use of, and as to strength, his muscles are as hard as that board slab barrel. तो काय म्हणतो बघा मी त्याला कुठे पाहिलेला आहे. I saw him in my own place and the place of the name is the county clear. बघा त्याला कुठे पाहिलेलं आहे काउंटी क्लिअर म्हणजे तो राहत्याचं ठिकाण जे आहे ते काउंटी क्लिअरमध्ये त्याला पाहिलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो त्याच्याकडे बघूही नाही असं तुम्हाला वाटेल कारण का तो असेल तिथं थांबण्याची सुद्धा तुम्हाला भीती वाटेल असा तो भयानक आहे. त्याला वापरता येत नाही असं एकही शस्त्र नाही. देअर इजंट अ वेपन ही डझंट नो द यूज ऑफ अँड ॲज स्ट्रेंथ टू his muscles are as hard as that of board. So there is the explanation of he says. आता तो अधिकारी होता आणि त्याच्याबद्दल त्याचे स्नायू या फळीसारखे बळकट आहेत मजबूत आहे आणि तो त्या बॅरलवरती हात मारतो. बघा सर्जन सेज, इज ही ॲज बॅड ॲज दॅट. तो एवढा भयंकर आहे का. मॅन सेज, ही इज देन. हो मग. सर्जन सेज, डू यू टेल मी सो. मग सांगाच मला त्याच्याबद्दल काही अजून गोष्टी आहेत त्या मला सांग तू. मॅन सेज, देअर वॉज अ पुअर मॅन इन अवर प्लेस, अ सर्जन फ्रॉम. बघा सर्जन फ्रॉम बॅलिकव्हॉगनचा. बघा बॅलिकव्हॉगन. इट वॉज विथ अ लंप ऑफ स्टोन अँड ही डीड इट. म्हणजे काय म्हणत आहे ते बघा आमच्या गावात एक गरीब माणूस होता आणि तो बॅलिकव्हॉगनचा पोलीस अधिकारी होता आणि एका दगडाने त्याने त्याचे काम तमाम केले. बघा मॅन सेज, सर्जन सेज, डू यू से देअर वॉज अ पुअर मॅन इन अवर प्लेस. आय नेव्हर हर्ड ऑफ दॅट.
मी हे कधीही ऐकले नाही त्याबद्दल. मॅन सेज, यू डंट सर्जंट, इट इज नॉट एव्हरीथिंग दॅट हॅपन्स गेट इन टू द पेपर्स. तो काय म्हणतो, आणि कधीही ऐकणार नाही साहेब, जे घडतं ते सगळंच वर्तमानपत्रात छापून येत असतं असं नाही. बघा आपण सुद्धा ज्या आहेत रिॲलिटीच्या ज्या न्यूज असतील त्यासुद्धा जे घडतात त्याच बातम्या आपल्या न्यूजपेपरमध्ये छापून येतात का? नाही, त्याच्यामध्ये डिफरन्सेस असतात. ही सेज, अँड देअर वॉज अ पोलिसमॅन इन plain clothes too. It is in Limerick he was. It was after the time of attack on the police barrack at Kilmallock, moonlight, just like this waterside. Nothing was known for certain. Nothing was known for certain, he says. आणि कधीही ऐकणारच नाही साहेब, जे घडतं ते सगळंच वर्तमानपत्रात छापून येतं असं नाही. एका साध्या पोशाखातला पोलीसही तिथे होता. तो लॅम्ब्रिक या गावात होता आणि किलमॉलच्या पोलीस छावणीत, बघा किलमॉलच्या पोलीस छावणीत तो प्रकाशचंद्राचा प्रकाश पडला होता. आता सारखं पाण्याच्या काठावर नक्की काय घडलं ते काही समजलं नाही. बघा पाण्याच्या काठावर नक्की काय घडलं ते त्याला काही समजलं नाही. सर्जन सेज, इट इज अ होल ट्रूथ. बघा, डू यू से सो, इट इज टेरिबल काउंटी टू बिलॉंग टू. काय सांगतो, फारच भयानक गाव आहे. Man says, that is so indeed. You might be standing there looking out for that way, thinking you saw him coming up this side of the quay, and he might be coming up this other side, and he would be on you before you knew where you were. And सर्जन सेज, बघा तो काय म्हणतो, खरंच आहे. या धक्क्याच्या बाजूने, म्हणजे त्या धक्क्याकडे निर्देश करून सांगतो, वर येताना तो दिसेल असा विचार करून तुम्ही त्याला दिशेने पाहत इथे उभे राहाल, आणि न जाणं तो कदाचित त्या दुसऱ्या बाजूने वर येईल आणि तुम्हाला काही समजण्याच्याच आत त्याने तुमच्यावर हल्ला केलेला असेल. सर्जन सेज, बघा सर्जन काय म्हणतो, इट इज अ होल ट्रूप ऑफ पोलीस आउट टू पुट हिअर टू स्टॉप अ मॅन लाईक दॅट. याचा अर्थ अशा माणसाला पकडण्यासाठी त्याने इथे पोलिसांची अख्खी फौजच तैनात करायला हवी होती. बघा, सो इट इज अ फुल होल ट्रूप ऑफ पोलीस दे आउट बी पुट हिअर टू स्टॉप मॅन लाईक. Man says, but if you would like me to stop with you, I could be looking down this side. I could be sitting up here on this barrel. पण जर तुम्ही मला तुमच्याबरोबर इथे थांबावं अशी तुमची इच्छा असेल तर या पिंपावर बसून मी त्या बाजूला खाली लक्ष ठेवीन. म्हणजे तुम्ही एका बाजूला लक्ष ठेवा, मी एका बाजूला लक्ष ठेवीन, जेणेकरून तो व्यक्ती जो आहे तो निघून जाणार नाही. सर्जन सेज ऑन द पेज नंबर नेक्स्ट 142. बघा पेज नंबर. आता जी ही स्टोरी आहे तर आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. ड्रामा म्हणजे काय असतं, एक प्रकारे ती स्टोरीच असते. त्या स्टोरीमध्ये ह्या सर्जंट अँड मॅनची पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे. फक्त परफॉर्मन्स ऑन द स्टेज, स्टोरी सांगता त्याचे डायलॉग जे आहेत, ॲक्शन्स बिटवीन टू कॅरेक्टर, देर आर मोर कॅरेक्टर बट द टू कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट. आता सगळे कॅरेक्टर जे असतात ते महत्त्वाचे असतात, पण याच्यामध्ये किती कॅरेक्टर महत्त्वाचे दिलेले आहेत, 2 कॅरेक्टर महत्त्वाचे दिलेले आहेत. वी सी ऑन द पेज नंबर 143. बघा 43 पाहणार आहोत आपण पार्ट सेकंडमध्ये. सर्जन सेज, and you know him well too. आणि तू तर त्याला चांगलंच ओळखतोस बरोबर. Man says, I would be know him a mile off, सर्जन. साहेब मी त्याला मैलभर अंतरावरूनही ओळखू शकतो. बघा म्हणजे तो मैलभरून अंतरावरून आला तरी मी त्याला ओळखू शकतो, एवढा माझा तो चांगलंच ओळखीचा आहे. बघा सर्जन सेज, बट यू वुडंट वॉन्ट टू शेअर द रिवॉर्ड. आणि तुला त्या इनामातला वाटा नको असेल का. म्हणजे जे बक्षीस आहे, जे रिवॉर्ड आहे त्या व्यक्तीला पकडून देण्याचं, ते तुला नको आहे का असं विचारल्यानंतर तो मॅन काय म्हणतो बघा, इज इट पुअर मॅन लाईक मी दॅट हॅज टू बी गोईंग द रोड्स अँड सिंगिंग इन फेअर्स.
माझ्यासारखा रस्त्यावर हिंडणारा आणि जत्रेत गाणी गाणारा गरीब माणूस मी त्याच्या नावानं इनाम घेऊन काय करणार. सो टू हॅव द नेम्स ऑफ इन हिम यू टूक रिवॉर्ड बट यू डोंट वॉन्ट टू ही मी आय विल बी सेफर इन द टाउन. तुम्हाला मी इथे थांबायला नको आहे, मी आपल्या गावात अधिक सुरक्षित राहीन. म्हणजे काय म्हणतो बघा, एक्सप्लेनेशन काय देतो की मला रिवॉर्ड का नको. माझ्यासारखा जो रस्त्यावर हिंडणारा व्यक्ती आहे, जो जत्रेत गाणी गाऊन गरीब माणूस आपलं पोट भरणारा आहे, मी त्याच्या नावाने इनाम घेऊन काय करणार. तुम्हाला मी ते थांबायला नको आहे का, मग मी पण आपल्या गावात अधिक सुरक्षित राहीन. बघा, सर्जन सेज वेल यू कॅन स्टॉप. ठीक आहे, तू थांबू शकतोस. मॅन सेज गेटिंग अप ऑन बॅरल. तो थांबू शकतोस म्हणल्यानंतर तो कुठे चढतो, त्या बॅरलवरती चढतो आणि काय म्हणतो, ऑल राईट सर्जन, बरं आहे साहेब. आय वंडर नाव यू आर नॉट टायर्ड आउट. मला आश्चर्य वाटतं, तुम्ही इकडून तिकडे एवढ्या फेऱ्या मारत आहात पण तरी दमलेले नाहीत. बघा, सर्जन वॉकिंग अप डाऊन द वे यू आर and not tired. You are not tired, I wonder. Surgeon says, if I am tired, I am used to it. Surgeon says, if I am tired, I am used to it. म्हणजे सर्जन काय म्हणतो बघा, मी जरी दमलो तरी मला त्याची सवय आहे. Man says, you might have hard work before you tonight it. Take it easy while you can. There is a plenty of room up here on the barrel and you see further when you are higher up. बघा, आज रात्री बघा काय म्हणलेलं आहे, यू माइट हॅव हार्ड वर्क बिफोर यू टू नाईट इट. म्हणजे आज रात्री तुम्हाला अजून बरीच दगदग करावी लागणार आहे, काम करावं लागणार आहे. तुम्हाला शक्य असेल तेवढं दमानं या, का या पिंपावर पुष्कळ जागा आहे आणि इथे बसून तुम्हाला उंचावरून दूरवरचं दिसू शकेल म्हणून तो त्याला सूचना देतो. बट सर्जन सेज मे बी सो, कदाचित. गेट अप बिसाइड हिम ऑन द बॅरेल फेसिंग राईट. दे sit back to back looking different ways and you made me feel a bit queer with the way you talk. त्याच्या शेजारीच पिंपावर चढून उजवीकडे तोंड करून बसतो. दोघे एकमेकाकडे पाठ करून विरुद्ध दिशेला पाहत आहेत. बघा, एक राईट साईडला पाहत आहे, एक लेफ्ट साईडला पाहत आहे. आणि तुझ्या बोलण्यामुळे मला जरा विचित्रच वाटू लागले का. म्हणजे वेगळंच, एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं किती धोक्याचं आहे हे त्याला नेक्स्टमध्ये कळतं. बघा, नेक्स्ट म्हणजे पुढंच कळतं त्याला. मॅन सेज गिव्ह मी अ मॅच सर्जंट. ही गिव्ज इट अँड मॅन लाईट्स बॅक. साहेब, मला जरा काडीपेटी देता का. तो लगेच देतो आणि काय करतो तो व्यक्ती, तो पाईप पेटवतो. बघा, take a draw yourself, it is quite you. Wait now till I give you a light, but you needn't turn round. Don't take your eyes off the life of you. बघा, तुम्हाला एक झुरका घ्यायचा का, म्हणजे तो व्हिडिओ ओढत आहे त्यामुळे तो काय म्हणतो, तुम्हाला एक का झुरका घ्यायचा आहे का, तुम्हाला बरं वाटेल. मी इशारा करेपर्यंत थांबा, मात्र त्वरित मागे वळण्याची काही करू नका. काहीही झालं तरी धक्क्याच्या दिशेला असलेली तुमची नजर हटवू नका. म्हणजे तुम्ही तिथून हटू नका, कारण का तो व्यक्ती कधी क्षणार्धात जाईल तो तुम्हाला कळणार नाही. सर्जन सेज नेव्हर फिअर, आय वॉन्ट. नाही, ती चिंता तू करू नकोस. दे लाईट पाईप्स अँड दे बोथ स्मोक. आणि दोघंजण काय करतात, धूम्रपान करत बसतात. इंडीड इट इज अ हार्ड थिंग टू बी इन द फोर्स आउट ॲट नाईट अँड नो थँक्स फॉर इट, फॉर ऑल द डेंजर वी आर इन अँड इट इज लिटल वी गेट but abuse from the people and no choice but to obey our orders and never ask when a man is sent into danger if you are married man with a family. बघा, पोलीस दरात काम करणं खरोखरच खूप अवघड असतं आणि रात्री अपरात्री बाहेर पडावंच लागतं. त्यामुळे अशा संकटाचा सामना करण्यात
धन्यता मानायचं काही कारण नाही. कारण का, त्या बदल्यात लोकांचे शिव्याशाप खाणं आणि दिलेल्या आज्ञा नाईलाजाने पाळाव्या लागतात. आणि तुम्ही जर कुटुंब वत्सल असाल, म्हणजे तुम्हाला फॅमिली असेल, तर असूनही त्याच्या कधी धोक्याच्या कामावर पाठवलं जाईल याचा नेम नसणं, हे सगळंच कसं आहे, कठीण आहे. इट इज डेंजर. मॅन सिंग्स, लगेच तो काय करतो, गाणं गायला सुरुवात करतो. ॲज थ्रू द हिल्स आय वॉक टू व्ह्यू द हिल्स अँड शॅमरॉक प्लेन आय स्टूड अ व्हाईल वेअर नेचर स्माइल्स टू व्ह्यूज द रॉक्स अँड स्ट्रीम्स. तो जो मनुष्य आहे तो गाणं गायला लागतो. तर गाणं कुठलं आहे, डोंगर दऱ्यातून शॅमरॉकचा प्रदेश पाहत हिंडताना खडकाळ डोंगर आणि झऱ्यातून दिसणारे निसर्गाचं जे मोहक रूप आहे. आय स्टूड अ व्हेल वेअर नेचर स्माइल्स टू व्ह्यूज द रॉक्स अँड स्ट्रीम्स. झऱ्यातून दिसणार आहे निसर्गाचं मोहक रूप पाहत मी जरासा थांबलो आणि हिरव्या सुपीक दऱ्याच्या खाली बघा, On a matron fair, I fixed my eyes beneath a fertile vale, and as she sang her song, it was on the rung of the poor old granary. आणि बघा, आपण दोघे इथं बसलोय आणि एक्झाम्पल देतो, हिरव्यागार सुपीक दरीच्या खाली गरीब म्हाताऱ्याच्या ग्रॅन्युअलच्या गाणं गाणाऱ्या मेटनवर माझे डोळे खिळले. बघा, त्या पोएममधून तो काही सूचना देतोय का, काही कळत नाही, पण तो काहीतरी गात आहे. स्टॉप दॅट, दॅट इज नो सॉन्ग टू बी सिंगिंग इन दिस टाईम. बंद कर, हे गाणं आता यावेळेस म्हणण्यासारखं नाही. मॅन सेज ऑन द पेज नंबर 144, मॅन सेज, सर्जंट, आय वॉज ओनली सिंगिंग टू कीप माय हार्ट अप. इट सिंग्स वेन आय थिंक ऑफ हिम. हो साहेब, मी फक्त स्वतःला बरं वाटावं म्हणून ते गाणं गात आहे. आय वॉज ओनली सिंगिंग टू कीप माय हार्ट अप. त्याचा विचार मनात आला की माझं मन हताश होतं. इट सिंग्स वेन आय थिंक ऑफ हिम. टू थिंक ऑफ अस टू सिटिंग हिअर अँड ही क्रिपिंग अप द क्वे मे बी टू गेट टू अस. सो हिअर द एक्सप्लेनेशन अबाउट दॅट. ही सीज, आपण दोघे इथं बसलोय आणि तो त्या धक्क्याच्या बाजूने वर येतोय. कदाचित आपल्याकडेच हा विचारही नकोसा वाटतोय. सर्जन सेज, आर यू कीपिंग अ गुड लुक आउट. तू नीट लक्ष ठेवून आहेस ना, नाहीतर नजर चुकीतून तो व्यक्ती निघून जाईल. तर त्यामुळे तो काय म्हणतो, आर यू कीपिंग अ गुड लुक आउट, यस ऑर नो. मॅन सेज, यस. बघा, आय एम नॉट फॉर रिवॉर्ड टू एम नॉट आय द फुलिश मॅन, बट वेन आय सॉ अ मॅन इन ट्रबल आय नेव्हर कुड हेल्प ट्राईंग टू गेट हिम आउट ऑफ इट. तो काय म्हणतो, हो, आणि कुठल्याही इनामाच्या अपेक्षेने नाही, मी वेडा माणूस तर नाही, पण एखाद्याला संकटात पाहिलं की त्याला मदत केल्याशिवाय मला राहवत नाही. ही से अबाउट दिस हिज बिहेवियर. व्हॉट्स दॅट डिड समथिंग हिट मी. आणि हे काहीतरी आदळलं का माझ्यावर. आपली छाती चोळ त्याच्या अंगावरती काहीतरी आदळलं. बघा, ही रब्स हिज हार्ट. तो त्याची छाती चोळतोय. आणि सर्जन सेज, पॅटिंग हिम ऑन द शोल्डर, यू विल गेट युअर रिवॉर्ड इन हेवन. खांद्यावर त्याच्या थोपटत काय म्हणतात, तुला जरी इथं रिवॉर्ड भेटलं नाही तर तुला नक्की स्वर्गप्राप्ती होईल. तुला स्वर्गप्राप्ती म्हणून ते रिवॉर्ड भेटेल. अशा तोरेने तो त्याच्या पाठीवर खांद्यावरती थोपटत असतो. बघा, शोल्डर. मॅन सिंग्स, बघा, मॅन सेज, आय नो दॅट सर्जन, बट लाईफ इज प्रिशियस. मला माहीत आहे, ठाऊक आहे साहेब, मला ते ठाऊक आहे, पण आयुष्यही मौल्यवान असतं. म्हणजे मरून स्वर्ग पाहण्यापेक्षा मला हे जीवन जे आहे ते जगायचं आहे. मॅन सर्जन सेज, वेल यू कॅन सिंग इफ इट गिव्ज यू मोर करेज. ओके, ठीक आहे, तुला धीर येणार असेल तर तू गाणं गाऊ शकतोस किंवा म्हणू शकतोस. मॅन सिंग्स, हर हेड वॉज बेअर, हर हँड्स अँड फीट विथ आयरन बँड्स वेअर बाउंड. बघा, तो काय गाणं गात आहे, एका व्यक्तीचे तिचे डोके उघडे होते आणि हातपाय लोखंडी साखळ्यांनी बांधलेले होते. अँड हर पेन्सिव्ह स्ट्रेन, हर प्लेंटिव्ह वेल मिंगल्स विथ इव्हनिंग गेल.
तिचा उदास स्वर आणि शोकाकुल आक्रोश संध्याकाळच्या वादळी वाऱ्याच्या आवाजात मिसळला होता. आणि ती दुःखी स्वरात काय गात होती बघा. अँड द सॉन्ग शी सॅंग विथ मोर्नफुल एअर. I am old Granuele, her lips so sweet that monarch kissed. बघा काय म्हणतोय तो. मी गरीब म्हातारी ग्रॅन्युएल, सम्राटांनी जुंबलेले तिचे सुंदर होठ. सर्जंट सेज that is not it. Her gown that she wore was stained with coal. That is it. You missed that. बरोबर आहे साहेब. बघा तसं नाही. ते गोठलेल्या रक्ताचे डाग पडलेला तिचा जगा तिने परिधान केलेला होता. ही ओळ तू विसरलास. मध्येच तू दुसरंच गाऊ लागला आहेस असं तो सर्जन त्या व्यक्तीला सुचवतो. मॅनला सुचवतो. मॅन सेज यू आर राईट सर्जंट. बरोबर आहे साहेब तुम्ही. सो इज इट. आय मिस्ड इट. मी ते विसरलो. ती ओळ पुन्हा गातो. बट टू थिंक ऑफ मॅन लाईक यू नोईंग अ सॉन्ग लाईक दॅट. पण तुमच्यासारख्या व्यक्तीला हे गाणं ठाऊक आहे हे विशेष आहे. म्हणजे सर्जंटला ते गाणं ठाऊक आहे हे विशेष आहे म्हणून सांगतो. सर्जन से देर इज अ मेनी थिंग अ मॅन माइट नॉट हॅव एनी विश फॉर. एखाद्या माणसाला कित्येक गोष्टी ठाऊक असू शकतात आणि कित्येक गोष्टी करण्याची इच्छा नसू शकते. मॅन सेज नाव आय डेअर से सर्जंट इन युअर youth you used to be sitting up on a wall the way you are sitting up on this barrel now and the other lords beside you and you singing groanily. आता मात्र साहेब मी धाडस करून म्हणतो की तुम्ही तुमच्या तरुणपणी आता या पिंपावर जसे बसला आहात तसे मित्राबरोबर कट्ट्यावर बसून ग्रॅन्युएल हे गाणं नक्की म्हणत असणार. हो ना. सर्जन सेज दॅट इज नॉट इट. बघा सर्जन सेज आय डिड देन. हो म्हणत असे हो मी ते केलेलं आहे म्हणून तो सांगतो. मॅन सेज अँड द शानबीन ब्रॉच. बघा शानबीन ब्रॉच. सर्जन सेज आय डिड देन. मी ते सुद्धा केलेलं आहे तेही म्हणत होतं. मॅन सेज अँड द ग्रीन ऑन द केप. हो तेही सुद्धा मी म्हणलेलं आहे असं म्हणून तो सांगतो. दॅट वॉज वन ऑफ देम. आणि ते सुद्धा मी म्हणलेलं आहे असं म्हणून सांगतो. बघा स्वतःचे जे एक्सपिरियन्स आहेत पर्सनल एक्सपिरियन्ससुद्धा आहे तो त्या व्यक्तीबरोबर सांगत आहे शेअर करत आहे. आता ज्याबरोबर एखाद्या व्यक्तीच्या यूथबद्दल विचारलं जातं तर त्याच्या ज्या संकल्पना आहेत कल्पना आहेत त्या उजाळून येतात आणि त्याला आपल्या पास्टबद्दल बघा पास्टबद्दलच्या ज्या गोष्टी असतात त्याला आठवत असतात. त्याचप्रमाणे त्या सर्जंटला त्याच्या यूथमध्ये त्याने काय काय गोष्टी केलेल्या आहेत कुठली गाणी गायलेली आहे त्या तशा बॅरलवर बसून त्याने ते सुद्धा सांगितलेलं आहे. सर्जंट सेज दॅट वॉज वन ऑफ देम. मॅन सेज अँड मे बी. बघा अँड मे बी man you are watching for tonight used to be sitting on the wall when he was young and singing those same song. It is a queer word. आणि आज ज्या इसमाची तुम्ही वाट पाहत आहात तो देखील तसाच कट्ट्यावर बसून त्याच्या तरुणपणी कदाचित तीच गाणी म्हणत असेल. किती विचित्र आहे ना हे जग. बघा एक्सप्लेनेशन काय देतो तो त्याच्याबद्दल एक थोडीशी कल्पनासुद्धा त्याने दिलेली आहे की ज्या इसमाची तुम्ही इथं वाट पाहत आहात तो देखील तसाच कट्ट्यावर बसून त्याच्या तरुणपणी तुम्ही जी गाणी गायली तुम्ही जे सॉन्ग गायलं तीच कदाचित गाणी तो म्हणत असेल. आणि किती विचित्र आहे हे जग. किती वेगळं आहे जग. इट इज अ क्युअर वर्ड. सर्जंट सेज विस आय थिंक आय सी समथिंग कमिंग. इट इज ओनली अ डॉग. कुणीतरी येतंय असं वाटतं. कुत्रा आहे फक्त असं तो स्वतःशीच म्हणतो. मॅन सेज अँड इजंट इट इज अ क्युअर वर्ड. हे जग किती विचित्र आहे. हो ना. बघा मे बी इट इज वन ऑफ द बॉयज यू यूज टू बी सिंगिंग विथ दॅट टाईम यू विल बी अरेस्टिंग टुडे और टुमारो सेंडिंग इन टू द डॉग. असंही होऊ शकतं की ज्या मुलाबरोबर तुम्ही तेव्हा गाणी गात होता त्याच्यापैकी एकाला आज किंवा उद्या तुम्ही पकडाल आणि आरोपीच्या पिंजऱ्यात पाठवून द्याल. म्हणजे त्याच व्यक्तीबरोबर तो व्यक्ती होता हे सिद्ध झालेलं आहे. सर्जन सेज दॅट इज ट्रू इंडीड. खरं आहे का ते.
Man says, and maybe one night after you had been singing, if the other boys had told you some plan, they had some plan to free the country, you might have joined with them, and maybe it is you might in trouble now. ना? आणि एखाद्या रात्री तुमची गाणी म्हणून झाल्यानंतर इतर मुलांनी तुम्हाला त्याच्या योजनेबद्दल, देशातला स्वतंत्र करण्याच्या एखाद्या योजनेबद्दल सांगितलेले असेल, तुम्हीही कदाचित त्यांच्यात सामील झाला असाल आणि आता मात्र तुम्ही अडचणीत सापडला असाल. बघा, सर्जन सेज दॅट इज ट्रू इंडीड. That is true indeed. Well, who knows but I had great spirit in those days. कुणास ठाऊक असेनही कदाचित, पण त्या काळात माझ्या मनात मोठी हिंमत होती, मोठे स्पिरिट होती, जोश होता. मॅन सेज इट इज अ क्युअर वर्ल्ड. हे जग फार विचित्र आहे. अँड ट्रू थॉट वेट नाव टिल आय थिंक इट आउट. इफ इट वॉजंट फॉर द सेन्स आय हॅव and for my wife and life, for me joining the force the time I did, it might be, man says it is queer word, sergeant, it is a little. Any mother knows who when she sees her child creeping on the floor, what might happen to it before it has gone through its life, or who will be who in the end. खरंच हे जग फार विचित्र आहे साहेब. पुन्हा आईला तिचं आता रांगणारं मूल कधी मोठं होईल आणि आयुष्यात पुढे जाऊन कोण बनेल, काय करेल याची जराही कल्पना नसते. आता त्या मुलाचं राहू दे, आपल्या फ्युचरबद्दलसुद्धा आपण पुढं काय करू शकतो काय नाही याचीसुद्धा आपल्याला कल्पना नसते. त्याचबरोबर त्या आईला आपल्या मुलाबद्दलच्या आहेत त्या कल्पना नसतात. ही उदाहरण तो मॅन जो आहे, तो इसम जो आहे तो देतो. सर्जन सेज दॅट इज क्युअर थॉट नाऊ. हा खरंच विलक्षण विचार आहे. अँड ट्रू थॉट, आणि हे सत्यही आहे. वेट नाऊ टिल आय थिंक इट आउट. आता जरा थांब, मला विचार करू दे. बघा, विचार करू दे. इफ वॉजंट फॉर द सेन्स आय हॅव फॉर माय वाईफ अँड फॅमिली अँड फॉर मी जॉईनिंग द फोर्स द टाईम आय डिड. माझी बायको, माझी मुलं नसती आणि मी पोलीस खात्यात लागलो नसतो तर कदाचित मीच तुरुंग फोडून अंधारात लपलो असतो. बघा, मीच तुरुंग फोडून अंधारात लपलो असतो. इट माइट बी माय सेल्फ नाऊ वुड बी आफ्टर ब्रेकिंग गोल अँड हायडिंग इन टू द डार्क. इट माइट बी हिम दॅट्स हायडिंग इन द डार्क अँड दॅट गॉट आऊट. बघा, दॅट गॉट आऊट ऑफ गोल वुड बी सिटिंग अप वेअर I am on this barrel. आणि अंधारात लपून बसलो असतो आणि तो कदाचित इथे ह्या पिंपावर बसला असता आणि मी त्याच्यापासून स्वतःला लपवत असतो. And it might be myself would be creeping up trying to make my escape from himself, and it might be himself would be keeping the laws, and myself would be breaking it, and myself would be trying maybe put a bullet in his hand, or to take a lump of stone the way you said he did. No, that's myself did. Oh. So he explained about himself. मी त्याच्यापासून स्वतःला लपवत असतो आणि तो कायदा पाळणारा असता आणि मी कायदा मोडणारा असतो. आणि कदाचित मी त्याच्या डोक्यात गोळी घालायचा बेत करीत असतो किंवा त्याने घेतला तसा हाती दगड घेणारा मीच असतो. नाही, तो मी बापरे धापा टाकत थांबतो आणि काय आहे त्या इसमाचा बाहू लगेच पकडतो. म्हणजे तो त्या पासमध्ये गेलेला आहे. जर माझी फॅमिली नसती, जर माझी वाईफ नसती किंवा मुलं नसती तर मीही त्याच्या जागी असतो आणि मला कोणीतरी किंवा तो व्यक्ती जो आहे तो शोधत बसला असता. हे एक्सप्लेनेशन तो देतो आहे. बघा, मॅन जम्प्स ऑफ बॅरेल अँड लिसन लुकिंग आउट ओव्हर वॉटर. इट इज नथिंग सर्जंट. जो व्यक्ती आहे तो पिंपावरून लगेच उडी मारतो आणि पाण्याच्या दिशेने पाहतो आणि म्हणतो काही नाही साहेब. सर्जन सेज आय थॉट इट माइट बी बोट. आय हॅड नोशन देअर माइट बी फ्रेंड्स ऑफ हिज कमिंग अबाउट द क्वे विथ अ बोट. एखादी बोट यावी असं मला वाटतं, म्हणजे येत असावी असं वाटतं. त्याचे मित्र बोट घेऊन धक्क्याच्या बाजूने येतील असा माझा कयास होता. बघा, जो काळ त्याचा अंदाज आहे तो व्यवस्थित आहे, पण जो मॅन आहे त्याला बघा
त्याचं लक्ष विचलित कसं करतो सर्जंट, आय एम थिंकिंग इट वॉज द पीपल विथ यू वेअर अँड नॉट विथ द लॉ यू वेअर व्हेन यू वेअर अ यंग मॅन. बघा तो लगेच विषय बदलण्याचा कसा प्रयत्न करतो. सर्जन मला असं वाटतं तरुणपणी तुम्ही जनतेच्या बाजूने होता, कायद्याच्या बाजूने नाही. सर्जन सेज, बघा तो जनतेच्या बाजूने होता, कायद्याच्या बाजूने नाही. वेल इफ आय वॉज फुलिश देन दॅट्स टाइम इज गॉन. हां तेव्हा मी मूर्ख होतो, ते दिवस गेले आता. म्हणजे आता तो शहाणा आहे, तेव्हा तो मूर्ख होता, आता ते दिवस गेले. मॅन सेज मे बी सर्जन इट कम्स इन टू युअर हेड समटाइम्स इन स्पाईट ऑफ युअर बेल्ट अँड युअर ट्युनिक दॅट इट माइट हॅव बीन ॲज वेल ॲज फॉर यू टू हॅव फॉलोड ग्रॉनिएले. मला बरोबर आहे साहेब, अजूनही बघा असेलही साहेब, पण अंगावर पट्टा गणवेश असला तरी ग्रॅन्युअलचे अनुकरण केले असते तर असा विचार तुमच्या डोक्यात कधीतरी येत असणार. बघा कधी तुम्ही त्याचं अनुकरण केलं असलं तर असा विचार तुमच्या डोक्यात कधीतरी येणार. सर्जन सेज इट इज नो बिझनेस ऑफ युअर्स व्हॉट आय थिंक. हे तुझं काम नाही आणि तुझं काही देणं घेणं नाही. मला वाटतं त्याच्याशी तुझे काही देणे घेणे नाही, त्याचं घेणं देणं फक्त ग्रॅन्युअल माझं आहे. मॅन्सेस, बघा मॅन्सेस गेट ऑफ बॅरेल, तो पिंपावरून उतरतो. डोंट टॉक टू मी लाईक दॅट, आय हॅव मेनी ड्युटीज, आय नो देम. माझ्याकडं बघा अशा पद्धतीने माझ्याशी बोलू नका, माझी कर्तव्य मला माहीत आहेत. बरोबर आहे. सो बघा ठाऊक आहेत आणि एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा डोंट टॉक टू मी दॅट लाईक, आय हॅव माय ड्युटीज, आय नो देम. दॅट वॉज अ बोट, आय हिअर दोज. बघा मे बी सर्जंट यू विल बी ऑन द साईड ऑफ कंट्री, तू तुझ्याच देशाच्याच बाजूने राहणार. आजूबाजूला पाहतो तिथे बोट होती, मला वल्ल्याचा आवाज ऐकू येतोय आणि पाहऱ्याकडे जातो आणि खाली पाहतो. लगेच तो मॅन आहे तो गायला लागतो. ओ देन टेल मी शॉन ओ फेअरेल वेअर द गॅदरिंग इज टू बी इन द ओल्ड स्पॉट. बघा इन द ओल्ड स्पॉट बाय द रिव्हर राईट वेल नोन टू यू अँड मी. लगेच तो गाणं गायला लागतो. शॉन ओ फॉरेल, तर मला सांगा आपण कुठे एकत्र भेटणार. नदीच्या काठावर, त्याच ठिकाणी जी जागा तुझ्या माझ्या चांगली परिचयाची आहे. बघा असं तो त्या गाण्यातून उद्देश सांगतोय. सर्जन से स्टॉप दॅट आय टेल यू. तो म्हणतो थांब आता मी तुला सांगतोय ना थांब तू म्हणून. मॅन सिंग्स लाऊडर. आता तो जर व्यक्ती आहे तो तर अजून मोठ्याने गाणं गात आहे, सिंग करत आहे. बघा काय गात आहे अजून. वन वर्ड मोअर फॉर सिग्नल टेकन whistles up the marching tune with your pike upon your shoulder at the rising of the moon. Pike, the meaning of pike is an infantry weapon with a pointed steel or iron head on a long wooden shaft. काय म्हणतो आणखी एक इशाऱ्याचा शब्द. निघताना वाजवण्याची शीळ वाजव, चंद्र उगवण्याच्या वेळी खांद्यावर भाला घेऊन. बघा एक्सप्लेनेशन म्हणजे त्याच्यामध्ये साईन सांगतात, काय प्रतीकं सांगतात का. तो त्याला स्पष्टपणे सांगू शकतो का नाही. आणखी काय सांगतो बघा. आणखी एक इशाराचा शब्द दे. वन वर्ड मोअर फॉर सिग्नल टोकन अँड विसल अप द मार्चिंग ट्यून. निघताना वाजवण्याची शीळ वाजव and with your pike upon your shoulder at the rising of the moon. आणि चंद्र उगवण्याच्या वेळी खांद्यावर भाला घेऊन. अशा प्रकारे तो सूचना देतो. सर्जन सेज स्टॉप दॅट आय टेल यू. इफ यू डोंट स्टॉप दॅट आय विल अरेस्ट यू. जर तू थांबला नाहीस तर मी तुला काय करणार, अरेस्ट करणार म्हणून तो सांगतो, अटक करीन. आणि अ विसल फ्रॉम बिलो आन्सर रिपीटिंग द इयर. आणि खालच्या दिशेकडून त्याला शिळ ऐकू येते आणि हवेत त्याचा प्रतिध्वनी उमटतो. सर्जन सेज दॅट इज सिग्नल स्टँड्स बिटवीन हिम अँड स्टेप. यू मस्ट नॉट पास दिस वे, स्टेप फर्दर बॅक. यू आर नॉट अ बॅलेड सिंगर. आता त्याला ओळखता येते बघा. तू कोण आहेस हाच तो इशारा. तू त्या बाजूला जाऊ शकत नाहीस, मागे फिर. तू कोण आहेस तू बॅलेड गायक नाहीस. Man says, that is a signal. You must not pass this way. Man says, you needn't ask who I am. That play cards will tell you. Points to play cards. तू मला
कोण आहे, मी कोण आहे विचारू नको, हे पत्रक तुम्हाला सांगेल. त्या पत्रकाच्या दिशेने तो खून करतो. सर्जन सेज, बघा सर्जन जो आहे, सर्जन यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर. यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर. मी ज्याला शोधतोय तो तूच आहेस ना. बघा, यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर. मॅन सेज टेक ऑफ द हॅट अँड विक्स. सर्जन सीजेस देम. आय एम. देअर इज 100 of pounds on my head. There is a friend of mine. Below into a boat. बघा, below into a boat. There is 100 pounds on my head. There is a friend of mine below in a boat. He knows a safe place to bring me to. टोपी आणि केसाचा टोप काढतो. सर्जन ते हिसकावून ताब्यात घेतो. हो, मी तोच आहे. मी तोच आहे. माझ्या शिरावर 100 पाऊंड इनाम आहे आणि मला सुरक्षित जागी घेऊन जाण्यासाठी खाली बोट घेऊन माझा मित्र आला आहे. सर्जन सेज लुकिंग स्टिल ॲट हिट हॅट अँड विक्स. तो त्याच्या हॅटकडे, विक्सकडे तो पाहत आहे. इट इज अ पिटी, इट इज अ पिटी. यू डिसिव्ड मी वे. हे वाईट आहे की जनक आहे, तू मला फसवलेस, तू मला चांगलंच फसवलं. मॅन सेज, बघा मॅन काय म्हणतो, आय एम फ्रेंड ऑफ ब्राउनिले. देअर इज 100 pounds ऑन माय हेड्स. विल यू लेट मी पास ऑर मस्ट आय मेक यू लेट मी. बघा, तुम्ही मला जाऊन देणार आहात की तुम्हाला मला सोडावेच लागेल असे काही मी करू. सर्जन सेज आय एम इन द फोर्स. आय विल नॉट लेट यू पास. मी पोलीस दलात आहे, मी तुला असा सुटून जाऊ देणार नाही. मॅन सेज आय थॉट टू डू इट विथ माय टंग. अँड व्हॉट इज दॅट? व्हॉइस ऑफ पोलिसमॅन एक्स आउटसाइड अँड हिअर दिस इज व्हेअर वी लेफ्ट देम. सर्जन सेज इट इज माय कॉम्रेड्स कमिंग. मॅन सेज यू वॉन्ट बिट्रे मी. द फ्रेंड ऑफ ग्रॉनिले स्लिप्स बिहाइंड बॅरेल्स. बघा, मी शब्दाने हे काम होईल असं मला वाटत होतं, पण हात छातीशी नेतो. हे काय आहे? बाहेर एक्स पोलिसाचा आवाज येतो आणि इथे आपणच त्याला सोडले होते. माझे सहकारी येत आहेत. मॅन सेज तुम्ही मला ग्रॅन्युअलच्या मित्राला धोका देणार नाहीस. पिंपामागे तो जाऊन लपतो आणि बी पोलिसाचा आवाज येतो आणि पत्रकापैकी शेवटचे पत्रक लावून ते दिले आहेत. आता नेक्स्ट जे आहे, आपण स्टोरी जे आहे आपण राहिलेली थोडीशी आपण कुठं पाहणार आहोत, आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो, एक्सप्लेनेशनमध्ये पाहू शकतो. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल ड्रामा and the remaining part of drama will be continue next lecture. नेक्स्ट लेक्चरला आपण ते कंटिन्यू करणार आहोत राहिलेला भाग. थँक्यू व्हेरी मच.